सांगा दे ह्याला काय म्हणतात. फोड ती फोड फोड एक फोड. हां फोड त्याला. आम्ही पहिला आले खाऊ देत नव्हते त्याला नाही ग, याला काटा इथलं हे धुवा लागतं, या नीट काट काढावं लागतं. तर नमस्कार, स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. कशा आहात सगळे? तुम्हाला गावाकडचं वातावरण कसं वाटतंय हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर हे इकडचं रान आहे आमचं. इकडं खूप म्हणजे आमच्या जी प्रत्येक रानाकडे जावा तिकडं असं मस्त शूट घ्यायसारखं आहे. म्हणजे वातावरण छान आहे आणि आता पाऊस पडलाय म्हणल्यावर तर हिरवगार इकडं तरी कमी. आणि हे आम्ही चाललो रानात. हे माश्या फिरतात ना डोक्यावर, त्याला नको आहे. दर्शनाला चाललो आहे आम्ही. तर आई गेली आहे पुढं. तर ब्लॉग कंटिन्यू करा, बघायला मिळेल अथर्वनं काय काय केलं आहे वाटाने चालताना हे तुम्हाला दिसेल. येड्यागत करायला लागला. ह्याला परत आता कधीच आणणार नाही आहे मी, कधीच नाही. आता उद्यापासून अजून 2 दिवस गावाकडे आहेत आम्ही. ह्याला म्हणून बिलकुल सोबत नेणार नाही. लग्नाला गेलो येड्यागत करायचं, देवाला आलो येड्यागत करायचं. आता इकडून बघा, हे नांगरलेलं रान आहे, ह्याला मधूनच जायचे. हे इकडं हवे, हा इकडं हवे. काय हवे बे बघ बरं, रोड आहे का नाही चांगला, डांबरी रोड. ह्याला पायाला चिखल लागलेला नको आहे. दम भरलाय माझा बी. जवळपास आम्ही 3-4 नाही 1-2-2-2.5 किलोमीटर आलो. हे बघा हवे. अरे लांब पडतं इकडनं, इकडनं लांब पडतंय. हो का? बरं बरं चला. पाऊस यायला त्यात तिकडून जायचं. तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ आपला. कसा वाटतोय कसं नाही. गावाकडचं तर तसं छानच असतं ब्लॉग बनवायचं म्हणलं. नाही लई राहणार ते गावाकडे ये वाटतंय ना. इकडे बघ ये वाटतंय गावाकडं असं फिरावं लागतं तेव्हा गाव. हां असं फिरावं लागतं. देवाला चाललोय आम्ही. जायचं तर पुढच्या वर्षी तू ये. हे बघा ह्याला काय म्हणतात सांगा. ह्याला हे खातेत ह्याला. तुमच्या इकडं माहीत असेल ते कमेंट करून सांगा. येताना तोडते ह्याला, कसं खातेत ती सांगते. माझी आई सांगेल ह्याला काय म्हणतात काय नाही. मला नाव येईन. आम्ही जेव्हा पहिलं लहान होतो तेव्हा घ्यायचो ह्याला खायचो, पण लई काटे असते ते. काटा गेला की ऑपरेशनच करावं लागतं. दर्शन घेते आमची आई. झाडू मारायले. झाडू लय देव करते आमची आई. पहिलं तिला वेळ भेटला नाही, आता वेळ भेटेल तसं करते. चल चल चल. व्हिडिओ शूटिंग करत आली बघ तिथून. त्यांना काय, तिला माहिती आहे का व्हिडिओ करायला म्हणून. होय आहे. बकरी कापते तिथं. बकऱ्याच्या रक्ताची छाप. रानोबाचं मंदिर, रानोबाच नाही रानोबा देवस्थान. मारुती रानोबा सोनवणे यांच्या, शांताबाई यांचा जावाई नानाभाऊ बबन वाघमारे. घे दर्शन घे. हां खाली जायचे का? नको पाऊस यायलाय. ते मुंज मोठा नको नाही. येते ह्याला थोडा जरी कुणी हात लावला, इटाळाचा म्हणा, नॉनव्हेज वगैरे खाल्लेलाचा म्हणा, अख्खा 1 वर्ष पिपळ जळला होता. खूप म्हणजे खूप कडक आहे. आणि त्याच्या पलीकडच्या साईडला नदी आहे आणि नदीच्या साईडला आमचं रान आहे. आणि इकडं पण रान आहे. इकडं आमच्या म्हणजे आमचं नाही, इकडं आमच्या चुलत्याने विकत घेतलेलं रान आहे. हे दिसतंय का? हे बोर चुलत्याचं आहे. हे बोर, त्या आंब्याची झाडं. विहीर नाही माहिती त्यांनी घेतली का पहिली ती, कारण की आताच आम्ही पहिलं इथं माझ्या चुलत्याचं घर होतं, आम्ही इथं यायचो. आणि रान आमचं तिकडे आहे. काय पाया पड अथर्व.
तिथून आलेला आहे काय ते. कुठून आलं मग? ते लांबून आलाय ते. कसलं एक खायचं ते काय म्हणते ती सांग. रट र त्याला काय म्हणते ती सांग. एक खायला तोड. सांगा दे ह्याला काय म्हणते. लिमगाड म्हणते. लिमगाड. लिमगाड बरं फोड ती फोड. फोड एक फोड खातेत ना पण ये. हां फोड त्याला. आम्ही पहिला आले खाऊ देत नव्हते त्याला ना. नाही ग, याला काटा इथलं हे धुवा लागतं या नीटनीटकं काट काढावं लागते. हां मग घरी घरी घेते का मग लय मोठे घे की. काटा आहेत त्याला ग. अगं मग लय मोठे घे की. मी ते पेळसाचं पान आणते. पळसाची पानात घेता येते ना. लय मोठे घे 5-6. होता 6 का ते का तुला अमृत करायचं त्याच. अमृत नाही का व्हिडिओ करायचा मला घे. व्हिडिओ करतीस. याचं ऑपरेशन करून बी काटा निघत नाही मोडला तर माहिती मला. मी लय मोठं छान छान करून खाती. छान छान. हे कर इकडं लय हे 3 गुच्छाचं इकडे ते पा. अगं इथं 3 गुच्छाचं आहे. हा बघ हे का अख्खा हे 3 गुच्छाचंच घे. काटा इथं लय ग सखी एकाचा काटा लय बेकार बरं का. हां ते 3 वाला असा पळसाच्या पानं नाही पाहिजे होती. पळसाची पानं. हां 1 पडला 2 पडला 3 4 5 6. हां कर आता गोळा. अगं त्याचं किती रक्त निघायलं ग. त्याचं रक्तच काढलं आहे ना बाजूला. पाणी 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 पाणी. तर हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी पूर्ण करते. ही तुम्ही पूर्ण बघितलंच असेल. तर ह्याला खूप काटे वगैरे हे झाड दाखवलंच होतं. तर हे म्हणलं घरी गेल्यावर मी आपलं काढावं. हा काटा जर घुसला तर ऑपरेशन करून सुद्धा निघायचा नाही. एवढा खतरनाक असतो असं माझी आई सांगती. आणि खायचं तर खूप वांदा असतं. तर हे काय मी काढणार नाही आहे. तर हे जे बाकीचे आहेत त्याच्यासाठी मी चाकू वगैरे आणलं आहे आणि वेगवेगळं काढते. तर हे तुम्ही पाहिले का सांगायची टेस्ट पण मी सांगणार आहे. गोड असतं खायला हे सांगते कारण की आम्ही खूप लहानपणी खाल्लं आहे आणि छोट्या छोट्या बिया असतात. तर कंटिन्यू करा. हे गोड आहे त्याच्यामुळे थोड्याशा माशा वगैरे येतात. इथं एकदम टेरेसला आली मी. घाणा तर काहीच नाही आहे. अगोदर एकच काढलं आहे बाबा मी लई काटेत म्हणून. तर हे बघा हे असं असते एकदम हे नाही का आपलं ड्रॅगन फ्रूटचा कलर तसं होतं हे बघा. वा 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 खायला तर लई भारी लागते. तुम्हाला दाखवते. असं खूप खूप वर्षानंतर खाते आता. माझी आई कशी खाते बघा तुम्हाला दाखवते टेस्ट. आई लई आवडीनं खाईन. ह्याच्यात बी पण असते हो का. हे छोटं छोटं बी असतं. हे छोटं हे बी असतं छोटं. ते मी खास व्हिडिओसाठीच आणलं होतं. मला काय आम्ही लहानपणी जेव्हा खाऊ नका म्हणे तेव्हा खाईत आणि आता खाऊ वाटाणा. म्हणजे टेस्ट वेगळी लागते नाही का. रानमेवा तर सगळे मी खोलते. तर आता व्हिडिओला आपलं एंड करते कारण की कालचा व्हिडिओ आहे हा. आणि तो अर्धा आणि हे अर्धा म्हणजे अर्धा नाही थोडासा चेंज करायचा राहिला होता. म्हणजे हे घरी आल्याच्या नंतर मला कसं काय ते दाखवायचं होतं ते मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले. तर मला मी ह्याचा शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला आहे. नवीन मोठा व्हिडिओ येणारच आहे. तर ह्या झाडाला काय म्हणतात तुमच्या इकडं कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि ज्याला माहिती नाही त्याच्या कमेंटला मी सांगेल की आमच्या इकडं काय म्हणतात. म्हणजे हे झाड रानमेवा आहे आणि काटं खूप असतात. ह्याचं काटा खूप खतरनाक असतो नाही का. तर असं बघा ह्याच आपलं ड्रॅगन फ्रूट्सचा कसा पिंक ड्रॅगन फ्रूट्स असतं तसं असते. आणि एकच सोललं होतं मी. तर बघू. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. मी काही खाली गेली नाही आहे. म्हणलं होतं आईचं शूट घेईन की आई काय म्हणते वगैरे. तर असो. तर भेटू लवकरच आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला गावाकडचा मस्त छान असं हे सकाळचं वातावरण आहे. झोपेत उठलेली आहे. हवा वगैरे मस्त. टेरेसवर छान वाटतं. मी टेरेसवर व्हिडिओ करत असते. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.